नमस्कार, मी विजया वामन। बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या ओबीसींमध्ये जाती आहेत ज्या जरांगे पाटलांना विरोध करतात। नागपुरी ओबीसी समाज म्हटलं तर तेली, माळी, वंजारी, धनगर या समाजाची नावं प्रामुख्याने डोळ्यासमोर उभी राहतात। याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। तेली म्हटलं तर चंद्रशेखर बावनकुळे, माळी म्हटलं तर छगन भुजबळ, वंजारी म्हटलं तर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, धनगर म्हटलं तर गोपीचंद पडळकर सारखी माणसं डोळ्यासमोर चटकन उभी राहतात। थोडक्यात काय तर ज्या समाजाच्या राजकारणात दबदबा त्याच समाजाचा आवाज हा साहजिकच आहे की प्रामुख्याने समोर येत असतो। परंतु केवळ बोटावर मोजण्या एवढ्याच जातींचा ओबीसी समाजामध्ये समावेश होत नाही, तर तब्बल 346 जातींचा ओबीसींमध्ये समावेश आहे। त्यात मुस्लिमांमधील 37 जातींचा देखील ओबीसी मध्ये समावेश आहे। एवढ्या जाती असताना केवळ मुठभर राजकीय नेते आपण ओबीसी असल्याचं सांगून संपूर्ण 346 ओबीसी जातींचा मालकी हक्क कसा काय घेऊ शकतात, हाच प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित होतोय आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहे। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचं मत कमेंट जरूर करा। या विषयावर महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्वाची मोठी परंपरा आहे। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने राज्याला ओबीसी नेतृत्व लाभलं होतं। पक्षापलीकडे जाऊन ओबीसींचा नेता ही प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते। 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे यांचं आकस्मिक निधन झालं। मुंडेंनी ओबीसींचं राजकारण उभं करून राज्यातल्या तत्कालीन मराठा केंद्रित राजकीय व्यवस्थेला आव्हान दिलं। त्यातूनच त्यांचं नेतृत्व घडलं। पर्यायानं याच ओबीसींच्या मजबूत पायावर ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपला ओबीसींच्या जातीत आणि ग्रामीण भागात शिरकाव करता आला। आजही एकनाथ खडसे, छगन भुजबळ यांना ओबीसींचे नेते म्हटलं जातं। खडसे हे तर मुंडे यांचे समर्थकच, मात्र त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत आली, मात्र तेथूनच खडसेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली। त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले, त्यातून त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात सुद्धा आलं। त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला, मात्र पक्ष बदलूनही त्यांच्या हाती फार काही लागलंच नाही। महत्त्वाचं म्हणजे ओबीसी नेता ही प्रतिमा त्यांना जपता सुद्धा आली नाही। त्यानंतर येतात छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदी ओबीसी नेते आहेत, परंतु ते देखील ठराविक जातींपुरतेच मर्यादित आहेत। बोटावर मोजण्या इतक्या जाती सोडल्या तर इतर जातींचा प्रबळ नेता नसल्यानं त्या जातींचा आज कुठेही प्रतिनिधित्व नाही आणि परिणामी हे ओबीसी नेते म्हणतील तेच ओबीसी समाजाचं मत असा चुकीचा पायंडा पडत गेला आहे। मुळात ओबीसी समाज हा राज्यात सर्वाधिक आहे, त्यामुळे काही मुठभर नेत्यांचं मत म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाचं मत असू शकत नाही। किंबहुना आपणच ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतोय अशा आवेशात राज्यातील ओबीसी नेते मंडळी आपली भूमिका मांडत असतात, परंतु त्याला विरोध होताना दिसतो। तब्बल 346 जातींचा समावेश असलेल्या ओबीसी समाज नेमका आता उरलाय किती, त्याची एकूण लोकसंख्या किती याबाबत ओबीसींची जनगणना करण्याचं अनेक वेळा बोललं जातं, परंतु प्रत्यक्षात यावर अंमलबजावणी होत नाही। आता जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा उफाळून आला। ओबीसींची जनगणना करणं अनेक पक्षांना राजकीय दृष्ट्या परवडणारं नाही। अनेकांचं राजकीय डावपेच यावरती अवलंबून असल्यानं हे भिजतं घोंगडं ठेवलं जात आहे। सध्या राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अप्रत्यक्षरित्या ओबीसी समाजाशीच निगडीत आहे। मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांकडून होते आणि याला खुद्द नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या मराठा नेत्यांनीच विरोध केलाय आणि त्यामुळे विषय पालटला। तर दुसरीकडे राज्यातील ओबीसी चेहरा असलेले छगन भुजबळ यांनी तर जरांगे पाटलांच्या या मागणीला सुरुवातीलाच कडाडून विरोध केलाय आणि ओबीसी म्हणजे माझा मालकी हक्कच आहे असं भुजबळ या कृतीतून दाखवतात। त्यामुळे केवळ भुजबळ यांचा वैयक्तिकरित्या मनोज जरांगे पाटलांच्या या मागणीला विरोध असू शकतो, या संपूर्ण ओबीसी समाजाचा कल कसा उमटू शकतो असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे। मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं की नाही याबाबत संपूर्ण जातींमधील ओबीसी समाजांचा कल घेण्याचं धारिष्ट ओबीसी नेत्यांमध्ये आहे का? ओबीसी असून मराठा समाजामध्ये आरक्षण असून सुद्धा एक कुणबी
व्यक्ती हा मराठा सभेला जाऊन कसा बसतो, जरांगे पाटलांच्या सभेला जाऊन कसा बसतो, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला की मग जे ओबीसी मधील काही ठराविक सो कॉल्ड नेते आहेत, हेच नेते फक्त मराठा आरक्षणाला विरोध करतायत की संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे? आणि जर संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे तर मग ओबीसी असलेले किंवा ओबीसी मध्ये ज्यांचा समावेश आहे असे लोक मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देतात कसा? आणि त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की काही बोटावर मोजण्या इतक्याच जातींचं वर्चस्व ओबीसी मध्ये शिल्लक आहे का? किंवा तेच आपण या 346 जातींचं प्रतिनिधित्व करतायत असं बिंबवण्याचा प्रयत्न करतायत का? स्वतःला ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत का? आणि त्यामुळे हा व्हिडिओ कुणाही एकाच्या बाजूने नसून हा ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजासाठी आहे. जे ओबीसी मध्ये आहेत अशा लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे की नाही? आणि जर आहे तर तुम्ही हो म्हणा, आणि जर नसेल तर त्याचं कारण काय आहे ते कमेंट करा. बाकी मराठा समाजासाठी सुद्धा एक प्रश्न असा आहे की ज्या ओबीसी मध्ये 346 जातींचा समावेश झालेला आहे त्यामध्ये आता उर्वरित 1.5 कोटी मराठा जर ओबीसी मध्ये समाविष्ट झाला समजा, तर मात्र पुन्हा ओबीसी अंतर्गतच कॉम्पिटिशन सुरू होईल का? हो की नाही? हो म्हणायचं असेल तर हो म्हणा, आणि नाही म्हणायचं असेल तर असं का होऊ शकत नाही याचं कारण कमेंटमध्ये जरूर कळवा. मुद्दा विषय पटला, जास्तीत जास्त शेअर होऊ द्या. आणखी एक प्रश्न, हा जो प्रश्न उपस्थित केलाय की ओबीसी मध्ये काही बोटावर मोजण्या इतक्याच जातीने मालकी हक्क लावलेला आहे, या मताशी माझ्या तुम्ही सहमत आहात का? त्याबाबतही कमेंट करा. बाकी व्हिडिओ शेअर होऊ द्या. जय महाराष्ट्र.